20 सप्टेंबर. दैनंदिन ज्ञानेश्वरी. अध्याय 18. सर्व गीतार्थ सांख्ययोग. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्रम ते नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी. नमस्कार माझा सद्गुरू श्री ज्ञानेश्वरांशी. ओवी क्रमांक 631 पासून पुढे. मुक्तसंगो नहम वादी धृत्यू साहसमन्विता. सिद्ध्यासी सिद्धयो निर्विकार करता सात्विक उच्यते. तरी फळादेशे सांडलिया वाढती जीवी सरळिया. शाखा का चंदनाचिया बावन्नया. कान फळता ही सार्थका जैसिया नागलतिका. तैसिया करी नित्याधिका क्रिया जोका. परी फलशून्यता नाही तया विफळता. पै फळासी चिपंडू सूता फळे कायसी. आणि आदरे करी बहुवसे परी करता मी हे नमुसे. वर्षा काळीचे जैसे मेघवृंद तेवीची परमात्मलिंगा. समर्पावया जोगा कर्मकलापो पैगा निपजावया. तया काळा ते नुलंघने देशशुद्धी ही साधने. का शास्त्रांच्या वाती पाहणे क्रिया निर्णयो. वृत्ती करणे एक वळा चित्त जावोन देणे फळा. नेमांची सांखळा वाहने सदा. हा निरोधू सहावया लागी. धैर्याचिया चांगा चांगी. चिंतवनी जीती अंगी वाहे जोका. आणि आत्मयाचिये आवडी कर्मे करिता वरपडी. देह सुखाचिये परवडी एवण लाहे. आळस निद्रा दुरावे शुधान बानवे. सुरवाडून पावे अंगाचा ठावो. तव अधिकाधिक उत्साहो धरी आगळिक. सोने जैसे पुटितूक तुटलिया कैसी. जरी आवडी आतिसाच तरी जीवितही सलंच. अंगी घालिता रोमांच देखिजते सतिये. मा आत्मा या एवढिया प्रिया वाल भेला तो धनंजया. देहही सिंधता तया काय खेद होईल. म्हणून विषय सूरवाडू तुटे. जव जव देह बुद्धी आटे. तव तव आनंदू दुनवटे कर्मी जया. ऐसे नीचो कर्म करी आणि कोणे एक अवसरी. ते ठाके ऐसे परी वाहे जरी. तरी कडाडी लोटला गाडा. तो आपण पेनमनी अवघडा. तैसा ठाकलिनिया थोडा नोहे जोका. ना तरी आदरिले अव्यंग सिद्धी गेले. तरी तेही जिंतिले मिरवूनेने. या खुना कर्म करिता देखी जे जो पंडू सूता. तया ते म्हणिपे तत्वता सात्विकू करता. आता राजस करते या ओळखणे हे धनंजया. जे अभिलाषी जगाचिया वसोटा तो. रागी कर्म फल प्रेप्सुर्लुब्धा हिंसात्मको शुची. हर्ष शोकान्वित करता राजस परिकीर्तितः. जैसा गावीचिया कश्मळा उकरडा होय एक वेळा. का स्मशानी अमंगळा आगवयांची. तया परी जो अशेषा विश्वाचिया अभिलाषा. पाय पाखाळनिया दोषा घरटा झाला. म्हणून फळाचा लागू देखी जिये असलगू. तिये कर्मी चांगू रोह मांडी. आणि आपण झालिये जोडी उपको नेदी कवडी. क्षणशना कुरोंडी जीवाची करी. कृपनु चित्ती ठेवा आपुला. तैसा दक्षु पराविया माला. बकू जैसा कुतला मासेयासी. आणि गोवी गेलिया जवळी. झगटलिया अंग फाळी. फळे तरी आंतुपोळी बोरांटी जैसी. तैसे मने वाचा काये. भलतया दुःख देतु जाये. स्वार्थो स्वादिता न पाहे परांचे हित. तेवीची अंगी कर्मी आचरणे नोहे क्षमी. न निगे मनोधर्मी अरचुको. कनकाचिया फळा आंतु माज बाहेरी मवळा. तैसा सबाह्य दुबळा शुचित्वे जो. आणि कर्मजात केलिया फळ लाहे जरी धनंजया. तरी हरिके जगाया वाकुल्या जाये. अथवा जे आदरले हीन फळ होय केले. तरी शोके तेने जिंतिले धिक्कारो लागे. कर्मी रहाटी ऐसे जया ते होती देखसी. तोची जान त्रिशुद्धीसी राजस करता. आता या पाठी एरू जो कुकर्माचा आगरू. तोही करू गोचरू तामस करता. श्रीकृष्ण पुढे अर्जुनास सांगतात. तर ज्याप्रमाणे 52 नामक चंदनाच्या फांद्या फळाची इच्छा टाकून नीट वाढतात किंवा फळे आली नाहीत तरीही नागवेलीची अस्तित्व जसे सार्थिकी आहेत, त्याप्रमाणे जो फलेच्छा टाकून नित्य नैमित्तिकादी क्रियांचे सदा आचरण करतो पण कर्त्याच्या इच्छेच्या अभावामुळे ती कर्मे फलशून्य आहेत असे समजू नकोस. कारण त्याचे आचरण विफल कधीच नसते, सदा सफलच आहे. मग अर्जुना, त्या फलरूप कर्मांनाच आणखी फळ कुठून येणार?
आणि तो ती कर्मे फार आदरपूर्वक करीत असूनही त्याला कर्तृत्वाचा अभिमान नसतो. जसा की पावसाळ्यातील ढग गर्जना न करता सारखे पडतात, त्याप्रमाणे ईश्वरास अर्पण करण्यास योग्य होतील अशी कर्मे करण्याकरता कालाची मर्यादा न ओलांडून देशशुद्धी साधून व योग्यतेचा शास्त्राच्या आज्ञेनुसार निर्णय घेऊन वृत्ती एकाग्र करून चित्त फलाकडे जाऊ न देता शास्त्रीय नियमाचे बंधन नेहमी पाळतो. हा सर्व योग साधण्यासाठी उत्तम प्रकारचे धैर्य आपल्या अंगी असावे. अशा विषयीची चिंता ज्याच्या ठिकाणी सदैव जागी आहे आणि आत्मप्राप्तीच्या इच्छेने प्राप्त विहित कर्म्यामध्ये देहसुखादिकांची पर्वा आड येऊ देत नाहीत. आळस व निद्रा नाहीशी होते व भुकेची आठवण राहत नाही व सुखावस्था जो दूर जाते तो त्याला कर्म करण्याविषयीचा अधिकच उत्साह येतो. जसे सोने आगीत घातले असता वजनास घटो पण कसाला वाढते. आवड जर खरी असेल तर त्याच्यापुढे सोने जीवितही तुच्छ वाटते. जसे स्त्रीचे पतीवर खरे प्रेम असेल तर त्याच्या मरणानंतर तिला स्वतःचे जीवन तुच्छ वाटते. मग अशी महाप्रतिव्रता सहगमन करण्यासाठी आगीत उडी घालताना तिच्या अंगावर रोमांच उभे राहतील. पण अर्जुना, आत्म्यासारख्या परमप्रिय वस्तूच्या दर्शनाची ज्याला इच्छा उत्पन्न झाली आहे तो देहकष्टांनी दुःखी कसा होईल. म्हणून विषय सुखाची इच्छा नाहीशी होऊन जो देहशुद्धी सीन होते तो कर्म करण्याविषयीचा ज्याचा आनंद दुणावतो. अशा उत्साहाने कर्म करीत असताना त्याला एखाद्या वेळी कर्मबंद पडण्याचा प्रसंग जरी आला तरी कड्यावरून कोसळणाऱ्या गाड्याला जसे स्वतःबद्दल काही नुकसान नसते, त्याप्रमाणे कर्माला खंड पडला तर तो यचकिंचितही खेद मानत नाही. अथवा आदरपूर्वक सुरू केलेले कर्म निर्विघ्नपणे सिद्धीस गेले तरी त्याबद्दल जो आत्मप्रतिष्ठा मिरवित नाही. अर्जुना, हे वर्म मनात आणून जो कर्माचरण करणारा आढळेल तो खरोखर सात्विक करता आहे असे समज. अर्जुना, आता राजस करता ओळखण्याची मुख्य खूण म्हणजे तो जगातील सर्व इच्छांचे माहेरघरच होय. गावातील सर्व घाणीचे ठिकाण म्हणजे जसा एकच उकिरडा किंवा स्मशानातील सर्व पदार्थ जसे अमंगल असतात, त्याप्रमाणे जगातील जेवढ्या म्हणून इच्छा आहेत त्यांनी आपली दूषित झालेली अथवा माखलेली पावले धुण्याचे राजस करता हे प्रथम स्थान होय. म्हणून ज्या कर्मात सोपा उपायाने फलप्राप्तीचा संभव दिसतो त्या कर्माला आरंभ करतो आणि स्वतः संपादन केलेल्या द्रव्यापैकी कवडीही खर्च करत नाही व क्षणोक्षणी आपला जीव त्यावरून उडवून टाकेल इतकी द्रव्याची महती त्याला वाटत असते. कृपण म्हणून स्वतःच्या ठेव्याबद्दल जसा चित्तात नेहमी सावध असतो, माशासाठी बगळा जसा ध्यानस्थ बसलेला दिसतो तसा हा परद्रव्य हरण करण्यासाठी सदा टपलेला असतो. आणि बोरीच्या झाडाजवळ गेले तर काट्याला वस्त्र गुंतते, अंगाचा स्पर्श झाला तर कातडी फाटते व फळे काढून तोंडात घातली तर ती इतकी आंबट असतात की जिभेला चटका बसतो. त्याप्रमाणे काया वाचा मनाने जो दुसऱ्याला दुःख देण्याला कारण होतो व आपले काम साधण्यासाठी दुसऱ्यांच्या हिताकडे मुळीच लक्ष देत नाही, तसे स्वतः सुरू केलेले कर्म शेवटपर्यंत पार पाडण्यात तो समर्थ नसतो. अशा परिस्थितीतही तो त्या कर्मापासून परावृत्त होय असे ठरवित नाही. धोत्र्याच्या फळाच्या आत कैफ आणणारे बी असते व काटे बाहेर असतात, तसे पवित्र पाहिले तर अंतर्बाह्य दुबळा म्हणजे अपवित्रच असतो. आणि केलेल्या कर्माची जर कदाचित फलप्राप्ती झाली तर त्या आनंदाच्या ऐटीत साऱ्या जगास वाकुल्या दाखवून हिणवतो. अथवा आरंभलेले कर्म जर फलद्रूप झाले नाही तर दुःखी होऊन जो त्या कर्माचीच निंदा करतो. ज्याचे अशा प्रकारचे कर्माचरण तुला दिसेल तो निश्चितच राजस करता आहे असे समज. आता पुढे कुकर्माची खानच असा जो तामस करता त्याची लक्षणे तुला स्पष्ट करून सांगतो असे श्रीकृष्ण अर्जुनास म्हणतात. ओम श्री रुक्मिणी पांडुरंगाय नमः. ओम श्री ज्ञानराज माऊली नमः.